नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता शुक्रवारी आहे मोठी वैशाख पौर्णिमा. आता ही वैशाख पौर्णिमा असेल किंवा कोणत्याही महिन्यातील वैशाख पौर्णिमा असेल त्यावेळेस आपण आपल्या घरातील सगळे दोष दूर होण्यासाठी बऱ्याच सेवा उपाय करत असतो. आता आपल्या घरामध्ये म्हणा किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये दारिद्र्य हे येतच असते. असा एकही व्यक्ती नाही की तो खूप श्रीमंत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने गरीब हा व्यक्ती आहेच. त्यामुळे मग एखादी व्यक्ती पैशाने जरी श्रीमंत असेल तर मग काय होतं की त्या व्यक्तीच्या घरामध्ये सुख समाधान राहत नाही. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सगळे दोष दूर होतात आणि 7 पिढ्याचे दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होते आणि आपल्या घराची प्रगतीही होत असते. बऱ्याच वेळा आपण सेवा उपाय करत असतो, पण कधी कधी आपल्याला त्या सेवेचं म्हणा किंवा कोणता आपण जो उपाय करत असतो तर त्याचं फळ मिळत नसते. कारण की आपल्यासाठी जे चांगले असेल तेच मग आपले जे गुरु आहेत तर ते आपल्याला देत असतात. म्हणून असा प्रश्न पडत असतो की आपण जर एखाद्या पौर्णिमेला कोणता उपाय केला आणि ती सेवा केली तर त्या सेवेचं जर फळ मिळालं नसेल तर पुढील पौर्णिमेला पण मिळणार नाही असे नाही. तर तुम्ही बऱ्याच वेळा बघत असता की पौर्णिमा हा जो दिवस आहे तर तो माता लक्ष्मीला अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे आपल्याला काही सेवा उपाय करणे तेवढेच गरजेचे आहे. तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता बऱ्याच वेळा काय होतं की जे विशेष दिवस असतात म्हणजेच की एकादशी असेल, पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल तर तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. पण प्रत्येकाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे घरी ज्यावेळेस तुमच्या घरातील व्यक्ती स्नान करत असतील त्यावेळेस मग त्या प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब तुम्ही गंगाजल टाकू शकता. म्हणजेच की तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य लाभतं. त्याचप्रमाणे पितृदोष असेल तर तो दोष पण दूर होत असतो. आपण बघत असतो की ज्यावेळेस मग आपल्या घरातील व्यक्ती स्नान करत असते त्यावेळेस मग आपण जर ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या, त्याचप्रमाणे घरामध्ये आपण फरशी पुसत असेल किंवा घराबाहेर पाणी शिंपडत असेल त्यावेळेस मग त्या पाण्यामध्ये तुम्ही गोमूत्र टाकून पाणी शिंपडायचं आहे. जेणेकरून घरातील नकारात्मकता दूर होते, घर मग पवित्र होतं. आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे की ज्या ठिकाणी नकारात्मक वातावरण असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच टिकून राहत नाही. त्यासाठी मग आपल्याला अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा इतर जे दिवस असतील त्या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे आणि म्हणजेच की पवित्र ठेवायचं आहे. असे नाही की असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की विशेष दिवस आहेत त्याच दिवशी आपण असे उपाय सेवा करायचे का? दररोज जर आपण गोमूत्र टाकून फरशी पुसली तर काय होईल असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. पण जे विशेष दिवस असतात त्या दिवशी जर आपण या सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला जास्त मिळत असतं. म्हणून मग घरातील नकारात्मकता दूर होत असते. तर आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे. असे म्हटले जाते की आता पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला तर आपल्या घरातील जे दोष आहेत तर ते दोष दूर होतात. तर प्रत्येकाला तिथे जाणं शक्य होणार नाही म्हणजेच की समुद्राच्या ठिकाणी. त्यामुळे तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे तीर्थक्षेत्र असेल किंवा एखादी नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही एक नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचं आहे, देवपूजा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग दिवसभरातून तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक अंशी नारळ घ्यायचा आहे. ज्याला आपण म्हणत असतो की एक डोळा असेल असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. आता असा नारळ भेटणे खूप अवघड आहे, पण तुम्ही जर जिथे जास्त नारळ उपलब्ध असतील त्या ठिकाणी घेतला तर तुम्हाला नारळ भेटू शकतो. तर साधा नारळ जर आहे तुमच्याकडे तर तो काय करायचा आहे, तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे. नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे. फूल म्हणजेच की तुम्ही गुलाबाचे फूल ठेवलात तरीही चालेल. कारण की लाल रंगाचं जे फूल आहे तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. कोणतंही फूल असेल तर त्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, 2 लवंग ठेवायचे आहेत आणि नंतर मग देवघरामध्ये आपल्या माता लक्ष्मीची मूर्ती ही प्रत्येकाकडे असतेच. मूर्ती नसेल तर फोटो असेल तर हरकत नाही. माता लक्ष्मीच्या मूर्तीची म्हणा फोटोची पूजा करून घ्यायचं आहे, प्रार्थना करायचं आहे आणि दिवसभर हा जो नारळ आहे तर आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी एका वस्त्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे जे आपण देवपूजेमध्ये वस्त्र वापरतो ते वस्त्र घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 लवंग नारळ बांधून आपल्याला
तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. आता असा जो हा उपाय आहे, तर आता तुमचा एखादा व्यवसाय आहे, तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, बंद पडण्याच्या मार्गावर असेल, तर त्यावेळेस तुम्ही असा हा एक नारळ ठेवण्याचा उपाय त्यासाठी पण करू शकता. किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल, तर त्यावेळेस असा नारळ तुम्ही घरातील तिजोरीमध्ये, म्हणजेच की ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी पण हा नारळ ठेवू शकता. आता आजारपण असेल किंवा सतत काय ना काय संकट येत असतील घरामध्ये, लहान मुलं असतील ते सतत आजारी पडत असतील, किंवा मुलांवरती म्हणा किंवा तुमच्या घरावरती कोणतं ना कोणतं सतत 4 दिवस झाले की काही ना काहीतरी संकट येतच असेल, तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळ घेतल्यानंतर स्वतःवरून 21 वेळा फिरवून घ्यायचा आहे. आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला काय करायचं आहे, हा जो नारळ आहे तर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला प्रत्येकांवरून उतरवून झाल्यानंतर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ जो आहे तर तो टाकायचा आहे. हा नारळ घरावरून पण तुम्ही उतरवून घ्यायचा आहे, कारण की घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवल्यानंतर घरातील पण दोष दूर होण्यासाठी मदत होते, म्हणून घरावरून पण आपल्याला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. तर असा हा जो उपाय आहे, तर हा एक उपाय केल्यामुळे घरातील संकटे जे आहेत तर ते दूर होत असतात. आता नारळ हे जे आहे तर माता लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते, धनाचे प्रतीक मानले जाते, म्हणून मग आपल्याला घराच्या जवळपास जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तिथे आपल्याला मग मंदिरामध्ये, म्हणजेच की माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये एक नारळ आपल्याला अर्पण करायचं आहे. आता पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे, कारण की पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते. जेव्हा आपण असे काही उपाय, काही सेवा करत असतो, तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून मग असा एक जो उपाय आहे की देवघरामध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये जाऊन असा नारळ अर्पण करण्याचा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील जे दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य पण दूर होत असते. घरातील सगळे दोष जे आहेत तर ते दूर होतात. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल, त्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यासाठी मदत होत असते. तर असे जे हे उपाय आहेत, तर असे उपाय करण्याबरोबरच आपल्याला काय करायचं आहे, अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे, कारण की पौर्णिमा हा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आपल्याला एकांशी नारळ असलेला घ्यायचा आहे, ज्याला आपण म्हणत असतो की एक डोळा असलेला नारळ. हा नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि एकांशी नारळ घेतल्यानंतर आपल्याला मग माता लक्ष्मीला आपण म्हणतच असतो की माता लक्ष्मीला नारळ जो आहे तर तो अत्यंत प्रिय आहे. एकांशी नारळ ज्यावेळेस आपण आणत असतो की घरामध्ये, त्यावेळेस साक्षात आपल्या लक्ष्मी येत असते. आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते. यामुळे आपल्याला हा नारळ जो आहे तर तो आवर्जून घरी आणायचा आहे. त्यानंतर देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये ठेवल्यानंतर धूपदीप लावून नारळाची पूजा करायची आहे. आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या वस्त्रामध्ये तुम्ही हा नारळ बांधून ठेवायचा आहे. आणि तो नारळ जो आहे तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, जिथून आपल्या घरामध्ये प्रवेश होत असतो, तर तिथे आपल्याला काय करायचं, हा नारळ घराच्या आतल्या बाजूने किंवा मग तुम्ही बाहेरच्या बाजूने पण बांधू शकता. यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या आर्थिक अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात, घरामध्ये पैसा टिकून राहतो. तर असा जो हा उपाय आहे तर हे एका नारळाचा म्हणा किंवा यापैकी तुम्हाला कोणताही एक जरी उपाय करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा असतेच, तर ती इच्छा पूर्ण व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. असा एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीची कोणतीही इच्छा नसेल, कारण की पूर्णपणे, म्हणजेच की परिपूर्ण हा असा जगामध्ये एकही व्यक्ती नाही. त्या अशी एक तरी व्यक्ती असते की त्या व्यक्तीची कोणती ना कोणती इच्छा अपूर्णही राहत असते. तर तुम्हाला आता माहिती समजलीच असेल की नारळाचा कशा पद्धतीने उपाय करायचा आहे, तर माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर व्हिडिओ मग आता इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.